म्हणायचंय पण बोलायचं कोणीच नाही. सगळे मराठी होते सगळे म्हणजे इनफॅक्ट टीचर्स पासून स्टुडंट सगळे मराठीच होते. त्यामुळे हा असतात ना त्या सुद्धा मॅडम मराठीत असतात. झी वरती काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण होतंय हे बघताना मला खूप आनंद होतोय. माझ्या आई-बाबांचं स्वप्न होतं, मी झी मराठीवर करावं आणि ते आता एवढे खुश आहेत म्हणजे काय सांगू कारण की मला स्वतःला पण म्हणजे खूप आनंद होतोय. शाळेतली धमाल काय असते तर शाळेतली धमाल अशी असते कारण का जेव्हा शाळेमध्ये कोणता कार्यक्रम असेल मग ती गॅदरिंग असू दे किंवा स्पोर्ट्स डे असू दे या सगळ्या गोष्टीमध्ये जेवढी मजा असते ना ती मजा कॉलेजमध्ये कधीच नसते किंवा पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा नसते. पण आज आपण ज्या शाळेमध्ये आलो त्या शाळेमध्ये येण्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठी वाहिनी आपल्यासाठी नवा कोरा कार्यक्रम घेऊन येत आहे. कार्यक्रमाचं नाव आहे कमळी आणि त्याच कार्यक्रमातील थोडेसे हुशार आणि खूप जास्त मस्तीखोर अशी स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. बरं मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायला आवडेल मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? मी इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम. मराठी की इंग्लिश? कॉन्व्हेंट कॉन्व्हेंट. मराठी इंग्लिश. बरं तर मग ही जी धमाल आहे ही धमाल तेव्हा सुद्धा अशीच असते की तेव्हा थोडं कमी होतं? नाही नाही, मी इंग्लिश मीडियम. आमची फक्त शाळा नावापुरती इंग्लिश मीडियम होती. आम्हाला शाळेत आम्हाला टीचरांनी खूप मारलं, इंग्लिश बोला रे, इंग्लिश बोला करून. आम्ही इंग्लिश बोलायचं होतं की नाहीच? म्हणायचंय पण बोलायचं कोणीच नाही. सगळे मराठी होते सगळे म्हणजे इनफॅक्ट टीचर्स पासून स्टुडंट सगळे मराठीच होते. त्यामुळे हा असतात ना त्या सुद्धा मॅडम मराठीत असतात. त्यामुळे आम्ही मराठीच बोलायचो आणि मज्जा जायची आम्हाला. असं वाटायचं सर की आम्ही इंग्लिश मिडियमला होतो. म्हणजे ऑब्व्हियसली ते सगळे गोष्टी इंग्लिश मिडियमच्या रूल्स आणि इंग्लिश मधला असायचा पण आम्ही कॉन्व्हर्सेशन सगळी मराठी. मराठी मिडियम आम्हाला ओरडायचे की इंग्लिश बोला पण स्वतः पण आपापसात मराठीत बोलायचे. मला ना केतकीचं एक कौतुक वाटतं म्हणजे आपल्या दोघांची तुमची एंट्री झाली त्याच्यानंतर केतकी तिकडे येऊन बसली आणि जी मुलं पळाली तुझ्यासाठी ऑटोग्राफ घ्यायला मला वाटलं की काय झालं काय नंतर कळलं की केतकी तिकडे अशी बसली आहे. काय सांगाल कमळे आमच्या भेटीला येतोय एका खूप सुंदर चॅनलमधून तू आता एका नव्या कोऱ्या चॅनलमध्ये आला एक नवीन घरामध्ये तुझा प्रवेश झाला आहे. किती ब्लेस्ड वाटतं आणि काय सांगशील किती धमाल आहे सगळं? खूप आनंद वाटतं म्हणजे झी वरती काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण होतंय हे बघताना मला खूप आनंद होतोय. आणि म्हणजे घरच्यांनाही खूप जास्त आनंद आहे की झी आपल्या लहानपणापासून आपण झी मराठी बघत आलो सो त्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि कमळी ची गोष्टच इतकी छान इन्स्पायरिंग आहे ना की ते मला वाटतं माझ्या प्रत्येक वाटेला आलेले जेवढे पात्र आहेत ते सगळे इन्स्पायरिंग आहेत आणि मला ते मजा येते ते पोर्ट्रे करताना आणि त्यातून काहीतरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे ह्याचाच मला जास्त आनंद मिळतो आणि ते मलाही त्याच्यातून बरंच काही काही शिकता मिळतं तर त्याचा खूप आनंद आहे मला. निखिल खूप चांगल्या गॅप नंतर तू पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेस. तो जो ठराव घेतला तो ठराव ह्याच चांगल्या गोष्टीसाठी होता असं बोला काही हरकत नाही. कमळीमधून आमच्या भेटीला येतोस तू झी मराठी सारख्या वाहिनीवर येतोय. किती भारी किती प्लेस हा सगळा माहोल किती जवळचा वाटतो? खूप एकतर शाळेचा माहोल म्हणजे खूप जुन्या आठवणी एकतर ताज्या होतात आणि शिवाय झी मराठीमध्ये माझा पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे त्यामुळे इट्स ऑलवेज अ प्लेजर टू बी अ पार्ट ऑफ झी मराठी आणि खरंच खूप आनंद होतोय परत एकदा झी मराठी बरोबर असोसिएट होऊन आणि आता त्या परिवारात पुन्हा मी आलोय याचा मला खूप आनंद आहे. केतकी मला तुला हेच विचारायला आवडेल की किती भारी वाटतंय की आता प्राईम टाइमला आपली मालिका येणार आहे ती सुद्धा झी मराठी वाहिनीवर येणार आहे आणि त्याचा प्रमोशन दणक्यात सुरू आहे एकदम दणक्यात. काय सांगशील त्याबद्दल? ॲक्च्युली असं आहे की मी ॲक्च्युली हिंदी करते पण मला पहिल्यांदा झी मराठी म्हणजे मी अशी मोठी झाल्यावर पहिल्यांदा झी मराठी लीडमध्ये करते आणि ते करते माझ्या आईबाबांमुळे. माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं मी झी मराठीवर करावं आणि ते आता एवढे खुश आहेत म्हणजे काय सांगू कारण की मला स्वतःला पण म्हणजे खूप आनंद होतो कारण की मी मोठी झालीच आहे सगळ्या झी मराठीचे शो बघून. त्या काळात जे शोज यायचे ते पूर्ण रुटीन चालू व्हायचं. मी शाळेत जायची ट्युशनला जायची घरी आल्यावर मग 7 पासून झी मराठी बघायची. तर आता मला स्वतःला एवढा आनंद होतोय की म्हणजे कोणीतरी आता हे शाळेतली मुलं तर मला एवढं मी आता विचार हे करते की ते पण माझ्यासारखा रुटीन फॉलो करतील. ते आता आपली शो म्हणजे ट्युशन झाल्यावर त्यांना एक म्हणजे असतं ना की ट्युशन झालं आता टीव्ही बघू आता त्यांचा टाइम तर त्यांचा टाइम म्हणून एंटरटेन म्हणून ते आम्हाला बघतील तर ते म्हणून मला खूप आनंद होतोय आणि त्यामुळे मला फार छान वाटतंय आणि म्हणजे मराठी प्रेक्षकाचा मला फार म्हणजे प्रेम मिळावा हे माझी फार इच्छा आहे आणि ते आता मला म्हणजे प्रोमो आल्यावरच मिळताना दिसतंय त्यामुळे फार छान वाटतंय. मी कमळीबद्दल तुला विचारायला आवडेल की एक असतं ना की एखाद्या सिनेमाची एखाद्या मालिकेची संहिता जेवढी स्ट्रॉंग असते ना तेवढे त्या मालिकेतले कॅरेक्टर सुद्धा स्ट्रॉंग असतात. खऱ्या आयुष्यामध्ये कमळी जशी आहे तसे विजय आहे का? हो म्हणजे खूप सिमिलॅरिटी खूप जास्त सिमिलर आहे म्हणजे मी
जसं मगाशी पण म्हणाले, माझ्या वाटेलाच पात्र इतकी छान छान आली आहेत ना, की त्याच्यात कुठेतरी विजया पण असे मला खूप रिलेव्हंट आणि खूप रिझेंबलन्स वाटतो. कारण की तो फोकस किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे धावणं हे माझ्यात खूप आहे. त्यामुळे ते मला पोर्ट्रे करतानाच इतकी मजा येते की मला असं की नाही, हा म्हणजे हे पात्र कुठेतरी माझ्यातही आहे आणि त्याच्यातून वेगळ्या काही गोष्टी असतील त्या मला शिकायला मिळतातच आहे. त्यामुळे असं मला वाटतं की नाही, ह्या गोष्टी पण आपण कदाचित आपण घेऊया. म्हणजे कमळीकडून मी खूप गोष्टी शिकतेय. आता हळूहळू कॅरेक्टर जसं बिल्ड होतं तशा तिच्या गोष्टी मला कळत आहेत, तिच्या स्वभावातले गुण कळत आहेत. पण कुठेतरी मी डेफिनेटली म्हणेल की विजयातले आणि कमळीतले खूप बऱ्यापैकी सिमिलर आहेत स्वभाव गुण. आणि मला एक तुर्तास मी ते थांबतो, कारण का जेव्हा आपली मालिका ऑन रेकॉर्ड जाईल त्याच्यानंतर सेटवर भेटताना आपल्याला मजा येणार आहे. सेटवर जी धमाल असणार ते आम्हाला ऐकायला आवडेल. जाता आता निखिल, प्रेक्षकांना काय सांगशील की काय कमळीमधून आम्हाला बघायला मिळेल? सो बेसिकली शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जगाच्या पाठीवर, आपल्या भारत देशाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी शिक्षण हा तुमचा मूलभूत हक्क आहे की जो तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि तो जर का तुम्हाला मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही स्ट्रगल करून तो कुठल्याही परिस्थितीत मिळवलाच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी इन्स्पायर करणारा आमचा शो आहे. सो हा शो तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत. ड्रामा, मजा, मस्ती, इमोशन सगळं असणार आहे. पॉवर पॅक शो आहे आमचा. सो नक्की बघा झी मराठीवरती. कमळी रोज रात्री 9 वाजता. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद. माफिया सावी खूप मुलं येतात ऑटोग्राफ घ्यायला. तुमचा मला वाईट वाटतं त्याला, त्या आवाजात ताई ताई दादा दादा असं करतात. पण पुन्हा एकदा धन्यवाद. सेटवर भेटू तेव्हा आपण खूप साऱ्या गप्पा मारू. तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.